महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी हवामान विभागाची माहिती समोर आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ऑगस्ट नंतर सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे या भागातील पावसाची तूट आणखी वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भातील सध्याची पावसाची तूट 22 ते 25% असून ऑगस्ट अखेर ती 30% जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही काही भागात आज उद्या पावसाची शक्यता असली तरी त्यानंतर मोठी उघडीप राहण्याचा अंदाज आहे. 27 ऑगस्ट पर्यंत पाऊस कमी राहण्याची शक्यता असल्याने कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा वापर आणि आवश्यकतेनुसार कीड रोग नियंत्रणासाठी फवारणी करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादात कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मोठी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने 5 दिवस युक्तिवाद केल्यानंतर आज सिब्बल यांचा अंतिम युक्तिवाद झाला. यावेळी त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकतो असा युक्तिवादही सिब्बल यांनी केला. दरम्यान अंतिम युक्तिवादात सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे महत्वाची मागणी केली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात यावं अशी विनंती त्यांनी केली. सिब्बल यांच्या या मागणीमुळे शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादाला नवं वळण मिळालं असून आता सर्वोच्च न्यायालय या मागणीवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दौंड तालुक्यात विजेचा धक्का बसून 2 चुलत भावांचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोनवणेमाळा येथे घरातील विद्युत काम सुरू असताना हा अपघात झाला. ओम भोईटे यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. हे पाहून त्यांचा चुलत भाऊ रोहित भोईटे मदतीसाठी धावला. मात्र ओमला वाचवण्याच्या प्रयत्नात रोहितलाही विजेचा तीव्र धक्का बसला. दोघेही गंभीररित्या भाजले. कुटुंबियांनी त्यांना तातडीने यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. ओम आणि रोहित यांच्या आईनेही मुलांना वाचवण्यासाठी धाव घेतली होती, मात्र त्या सुदैवाने बचावल्या. या घटनेनंतर सोनवणेमाळा गावावर शोककळा पसरली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 58% थेट 60% करण्यात आलाय. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी स्वरूपात लागू होणार आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते जुलै 2026 या 7 महिन्यांची महागाई भत्ता वाढीची थकबाकी ही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केलाय. वाढीव महागाई भत्ता आणि 7 महिन्यांची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले. 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावर हा वाढीव भत्ता लागू असेल. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी, पात्र कर्मचारी, अनुदानित संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. तामिळनाडूच्या राजकारणात मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. विधानसभेत रस्ते बांधणीतील कथित अनियमिततेवरून सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी विजय यांनी मागील डीएमके सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत योग्य वेळी भ्रष्टाचाराच्या फाईल्स उघडेन असा इशारा दिलाय. आपल्या टेबलवर 2 फाईल्स असल्याचं सांगत त्यांनी या मुद्द्यावर आपल्यावर दबाव आणू नका असंही स्पष्ट केलंय. त्यामुळे डीएमके आणि टीव्हीके मधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान भ्रष्टाचाराविरोधात तामिळनाडू सरकार मोठं पाऊल उचलणार असून डीव्हीएसी अंतर्गत सोशल मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून सोशल मीडियावरील भ्रष्टाचारासंबंधी तक्रारी आणि पुरावे जतन करण्यासाठी हे केंद्र 24 तास काम करणार आहे. अमेरिका कॅनडा व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. कॅनडातील काही वस्तूंवर लागू होणारे 50% आयात शुल्क 3 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलंय. दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आलाय. प्रस्तावित शुल्क सुमारे $20 अब्ज कॅनेडियन वस्तूंवर लागू होणार होते. यात हॉकी स्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक आणि बांधकाम साहित्याचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही देशांमध्ये करार झाला असून आता कागदपत्रांना अंतिम मंजुरी मिळणं बाकी आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनीही चर्चेत महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याचं सांगितलं. त्यामुळे शुल्काचा तणाव कमी होऊन अमेरिका कॅनडा व्यापार संबंध सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
किशोरवयीन मुलांचा चॅट जीपीटी वापर अधिक सुरक्षित आणि वयाला अनुरूप करण्यासाठी ओपन एआयने 13 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी विशेष टीन एक्सपिरियन्स उपलब्ध करून दिलाय. हे स्वतंत्र ॲप नसून चॅट जीपीटी मधीलच सुरक्षित अनुभव आहे. यात संवेदनशील किंवा वयाला अनुचित सामग्री, धोकादायक व्हायरल चॅलेंजेस, हिंसक किंवा लैंगिक स्वरूपाच्या संवादांवर अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू होतात. पालक आपल्या मुलाचे खाते लिंक करून काही सेटिंग्स नियंत्रित करू शकतात. यात क्वाईट आवर्स, व्हॉइस मोड, इमेज जनरेशन आणि स्टडी मोड यांसारखे पर्याय आहेत. मात्र पालकांना मुलांचे चॅट्स थेट वाचता येत नाहीत. त्यामुळे अभ्यास, माहिती आणि कौशल्य विकासासाठी एआय वापरताना किशोरवयीन मुलांना अधिक सुरक्षित वातावरण मिळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. रॉयल एनफिल्डने क्लासिक 350 चे खास गोरखा एडिशन बाजारात लॉन्च केले. गोरखा रेजिमेंटच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या बाईकची एक्स शोरूम किंमत 2,10,684 रुपये. या मॉडेलचे बुकिंग 18 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाले. बाईकला गोरखा ग्रीन मॅट फिनिश, टाकीवर खास बॅज आणि साईड पॅनेलवर क्रॉस्ड खुकरीचे चिन्ह देण्यात आले. क्रोम फिनिशमुळे बाईकला आकर्षक लुक मिळतो. इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून 349 सीसी जे सिरीज इंजिन 20.1 BHP पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबत 5 स्पीड गिअरबॉक्स, असिस्ट, स्लीपर क्लच आणि USB Type-C फास्ट चार्जिंग पोर्ट मिळतो. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता नवा ट्विस्ट मिळालाय. सुनीता फॅमिली कोर्टात गेल्याने दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र समोर आलेल्या वृत्तानुसार सुनीता घटस्फोटाचा खटला दाखल करण्यासाठी नव्हे तर आधी दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी कोर्टात गेल्याचं सांगितलं जातंय. कोर्टाबाहेर सुनीता मुलगा यशवर्धन सोबत दिसली. यावेळी तिने माध्यमांच्या प्रश्नांना फारसं उत्तर दिलं नाही. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. कौटुंबिक विषय घरातच सोडवले पाहिजेत आणि या प्रकरणाचा तमाशा होऊ नये असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्यातील नातं आता नेमकं कोणत्या टप्प्यावर आहे याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय. श्रीलंकेला 165 धावांनी नमवून मिळवलेल्या 12 गुणांनंतरही भारतीय संघ 53.33% PCT सह जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर कायम आहे. सध्या ऑस्ट्रेलिया पहिल्या तर ऑस्ट्रेलियाला हरवणारा बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरित 8 पैकी किमान 7 सामने जिंकावे लागतील. आगामी मालिकांमध्ये भारताला केवळ एकाच पराभवाची मुभा असून 2 सामने हरल्यास फायनलची आशा पूर्णपणे संपुष्टात येईल.